एक महत्त्वाची बातमी आहे। बातमी 26/11चा मास्टरमाइंड टहोर राणा संदर्भातली आहे। 26/11चा मास्टरमाइंड टहोर राणाला घेऊन एनआयएचं पथक दिल्लीत दाखल झालंय। टहोर राणाला विशेष विमानानं दिल्लीत आणलं जातंय। टहोर राणाला पटियाला हाऊसच्या एनआय कोर्टात हजर करत ताबा मागितला जाणार आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। टहोर राणाला आता भारतात आणण्यात आलेला आहे। 26/11चा मास्टरमाइंड टहोर राणाला घेऊन एनआयएचं पथक दिल्लीमध्ये दाखल झालंय। टहोर राणाला विशेष विमानानं दिल्लीमध्ये आणण्यात आलेलं आहे। टहोर राणाला पटियाला हाऊसच्या एनआय कोर्टात हजर केलं जाईल आणि तिथे त्याचा ताबा मागितला जाणार आहे। तर तिहाड जेलमध्येच त्याला ठेवलं जाणार असल्याची देखील माहिती कळते। सध्या त्या ठिकाणी देखील तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। 26/11चा मास्टरमाइंड म्हणून टहोर राणा आणि याला आता भारतात आणण्यात आलेलं आहे। दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि तिथे त्याचा ताबा एनआयए मागणार आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 26/11च्या या हल्ल्यासंदर्भातला मास्टरमाइंड टहोर राणा याच्या संदर्भातली 26/11चा मास्टरमाइंड टहोर राणा याला घेऊन आता एनआयएचं पथक दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। टहोर राणाला विशेष विमानानं दिल्लीत आणण्यात आलेलं आहे। संदीप राजगोळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, संदीप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर 26/11चा मास्टरमाइंड टहोर राणा याला घेऊन एनआयएचं पथक आता दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी माझे सहकारी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेत। संदीप, 26/11चा मास्टरमाइंड जो होता टहोर राणा त्याला घेऊन एनआयएचं पथक जे आहे ते दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। अमेरिकेचं आर्मीचं विशेष विमान जे आहे त्या विमानानं पालम विमानतळ जे आहे तिथं हे विमान काही वेळापूर्वीच लँड झालेलं आहे। त्याच ठिकाणी कदाचित त्याचं मेडिकल केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग त्याला एनआयएच्या हेडक्वार्टरमध्ये आणलं जाईल। पण सध्या मी आहे एनआयएच्या हेडक्वार्टरच्या बाहेर आणि आपण जर पाहिलं तर थेट दृश्य दिल्लीतली मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो एनआयएच्या हेडक्वार्टरच्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। संपूर्ण बॅरिकेटिंग करून हा परिसर सध्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेला आहे। दिल्लीतल्या अनेक संवेदनशील भागामध्ये देखील अशा पद्धतीनं बंदोबस्त पाहायला मिळतोय। सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की टहोर राणा ज्यावेळेला आता लँड झालेला आहे तिथंच त्याची अटकेची जी कारवाई आहे ती दाखवली जाईल। म्हणजे अरेस्ट मेमो जो असतो त्याच्यावर त्याची सही घेतली जाईल आणि त्याचबरोबर पालम विमानतळावर सध्या डॉक्टरांचं देखील एक पथक दाखल झाल्याची माहिती आपल्यापर्यंत समजते। त्यामुळं जी वैद्यकीय चाचणी आहे राणाची ती वैद्यकीय चाचणी पालम विमानतळावरच केली जाण्याची दाट शक्यता आहे आणि ती चाचणी झाल्यानंतर मग कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये किंवा सुरक्षा मोठ्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये त्याला याच एनआयएच्या ह्या हेडक्वार्टरमध्ये आणलं जाईल। या ठिकाणी एक स्पेशल सेल बनवण्यात आल्याची देखील माहिती आहे। त्या ठिकाणी त्याची कसून अशी चौकशी केली जाणार आहे। आजच कदाचित त्याला पटियाला